जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने पुन्हा एकदा निवडणूक रिंगणामध्ये आहेत। कोसुम जिल्हा परिषद गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः रोहन शेठ बने आहेत। बने साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष आता पुन्हा एकदा निवडणूक उमेदवारी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय सांगाल? यशाचं गमक काय असेल? यशाचा गमक युती, महायुती हेच आमच्या यशाचं गमक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि RPI एकत्रित जेव्हा लढते त्याचे रिझल्ट तुम्ही सर्वांनी अनुभवलेले आहेत। हेच आमच्या यशाचा गमक आहे। सर्व कार्यकर्त्यांचा जोश आणि आमच्यावरती असलेला लोकांचा विश्वास हेच आमच्या यशाचा गमक आहे। कोसुम जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा बंडखोरी केलेली पाहायला मिळते। अशा वेळेला ही बंडखोरी टाळण्यासाठी आता नेमकं पुढचं पाऊल काय असेल, काय सांगाल? अजून तरी बंडखोरीच्या बद्दल आमच्याकडे काही विषय आलेला नाही, पण तसं असेल तर आमच्या वरिष्ठांवरती तो निर्णय आहे। ते नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्नशील करून बंडखोरी रोखण्यात त्यांना यश मिळेल। अजून अर्ज घेण्याची मुदत मागे आहे, अशा वेळेला ही बंडखोरी थांबवण्यासाठी तुम्ही वरिष्ठांकडे संदर्भात दाद मागणार का? नक्कीच आमचे वरिष्ठ विचारपूर्वक त्याच्यावरती निर्णय घेतील। जिल्हा परिषद अध्यक्षपद खूप अगदी म्हणजे शाबासकी मिळवून तुम्ही या ठिकाणी भूषवलेलं होतं, अनेकांची शाबासकी तुम्हाला मिळाली। अशा वेळेला पुन्हा एकदा निवडणूक रिंगणामध्ये कसं बघता लढत? कारण इथली लढत आता पुन्हा एकदा स्वकीयांशी आहेत, परत उद्धव ठाकरे सेनेशी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। नक्कीच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंदी साहेब यांच्या आशीर्वादाने आज आम्ही सर्व निवडणुकीला सामोरे जातो आहे। मागच्या वेळेलासुद्धा आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरतीच निवडणुकीला सामोरे गेलो आणि आतासुद्धा आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरती पुढे जात असताना आज भारत हा देश युवकांचा देश आहे आणि युवकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यावरून आमचा विजय निश्चित आहे। नक्कीच रोहन बने यांनी आपला विजय या ठिकाणी निश्चित सांगितलेला आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।